होय महाराजा. हे इथे कोटाचं घर आहे. राजाच्या गावात एक प्रतिनिधी म्हणजे कोट. हा इकडे तेली आहे. हा तेलाचा घाणा आहे. याला कुंड असे म्हणतात. त्याच्या आतमध्ये सुके खोबरे घातले जाते. हे मोदक पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर. त्याच्यामध्ये खाली पाणी ठेवलं जातं. धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. प्राचीन कोकण म्यूजियम यह महाराष्ट्र का पहला ओपन एयर म्यूजियम है। म्यूजियम की जानकारी पूरी तरह से पर्यटकों तक पहुंचे, इसलिए यहाँ बिना मूल्य गाइड की सुविधा भी उपलब्ध करवाई गई है। ये गाइड पर्यटकों को कोकण के रहवासियों के निसर्ग के साथ जुड़े संबंध को बड़ी ही कुशलता से इस प्रकार समझाते हैं। नमस्कार, मी पूजा प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते। बाहेर बोर्ड लावलाय प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार। एक्झिट करताना तुम्ही तो बोर्ड बघू शकता। हा इकडे पिंपळपार आहे। आपण कोकणी माणसं पण पिंपळाला पवित्र मानतो। तसेच तर दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत। याला पिंपळपार असे म्हणतात आणि हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला। हा ज्यावेळी बांधला गेला त्यावेळी पिंपळाचे रोप लावण्यात आले, पण ज्या पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये त्या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले। त्या कवितेत कवींनी निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे। या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग। ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा आहे, गुहा हे काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। तर इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची ग्रामरचना, समाजरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या त्या पुढे पाहणार आहोत। हे इथे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणात उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी त्यांनी दान केली आणि दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता। त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व 40-50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व ह्या ठिकाणी सुंदर अशा कोकण प्रदेशाची निर्मिती केली, म्हणून या भूमीला परशुराम भूमी असे म्हणतात। पूर्वीचे लोक गाव शिकार कसे करायचे ते इकडे दाखवलेत बघा। हे इथे त्रिफळाचं झाड आहे। त्रिफळाची फळं जंतुनाशक असतात, म्हणून यांचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो। तसेच त्याचा वापर गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्येही केला जातो। हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे। पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत। गावातील सगळे लोक इथे एकत्र येत असत। जर गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख न्यायदान करीत असते। आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात।
तसंच आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो, पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं त्याच्याकडे येणं जाणं असतं. तसंच या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वकच ठेवले. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. कलांच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ साप नागाची पूजा करतो, म्हणजेच आपण निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा देवाला नमस्कार करून झाल्यानंतर गाराणं घालतो. तसंच गाराणं देवाला आपण इकडे घालणार आहोत. सर्वांनी हात जोडून उभे राहा आणि त्यांच्या मागून होय महाराज म्हणा. होय महाराजा. आज वय प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे म्हातारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण जी काय तुमच्या मागं इडापिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली हायस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या पंचमी ग्रहाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. होय महाराजा. यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेले असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. होय महाराजा. अया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर काय साहेबान गौरी गणपती हरी दादा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. होय महाराजा. महाराजा महाराजा ह लोहा तिथे जुनं कोकण बघायला आलेलं आहे. कसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोलं लांब बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची ह्यांना बुद्धी दे रे महाराजा. होय महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गालाने घालतावाय. का नारळ नव्हता सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण इशीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. होय महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा डोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होय पर्यटक तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. होय महाराजा. अरे हुरा रे हुरा आणि आमच्या वाघजाई मातेचा सोन्याचा तुरा रे. महाराजा. त्यांचा खालील भाग आधीच बनवलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. ही वाद्य वाजवणारे जर कसबी असतील तर यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत लांब जात असे. पूर्वी यांचा वापर संदेशवहन आणि धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. सवाटा देवा हे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या बळी गाराणे घातले जाते, तसेच पशुबळी दिले जातात. इकडे वीरगळ आहे, सैन्यामध्ये शहीद झालेल्या लोकांचं प्रतीक चिन्ह. लक्ष्मी दाखवले बघा. पूर्वी पोतराज लोक स्वतःला चाबुकाने मारून घ्यायचे, ते गावामध्ये असे खेळ दाखवण्यासाठी यायचे, ते इकडे दाखवलेत बघा. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की ती समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. तरी लोक एवढी छोटी उडी घेऊन समुद्रामध्ये 8-10 तास मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या उडीपेक्षा मोठ्या असतात. तरी लोक आपली उडी कुशलतेने वल्लवतात व पहाटेच्या वेळी घरी येतात. हा इथे नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. नाभिक, सुतार, कासार, चर्मकार हे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवीत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका कुटुंबातील पुरुषाच्या घरी जाऊन
केसवदाडी करण्यासाठी वर्षभरात टीचर पाहिली म्हणजे आताच 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत. आणि आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. ज्या अर्थी तुम्ही इथे आलात ही गोष्ट नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण खोताच्या घरी जाऊ मग गावात फेरफटका मारू. हे इथे खोताचं घर आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक राजकीय बाबतीत पहिला मान हा खोताचा असेल. खोत हा गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत. ती खोताची बायको आहे. कोकणी स्त्रिया संतांनी होत्या तसेच शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोताची तर मुले आहेत ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हा खेळ महाभारतात धर्मराज व दुर्योधन त्यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. तर घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसलो त्याला ओटी असे म्हणतात. मान्यवरांनी ओटीवर बसायचे. ही जी समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. तर खोताच्या डाव्या साईडला आहे स्वयंपाकघर, तर खोताच्या उजव्या साईडला आहे देवघर आणि खोताच्या मागच्या साईडला आहे माजघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला कोकणातील एकही घर असं दिसणार नाही की ज्यापुढे अंगण नाही आणि तुळसही नाही. इथे आणखी त्यांचे जुने प्रकार दाखवले ते तुम्ही बघू शकता. हा इकडे शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. याचं पूर्वी जसं घर होतं तसंच घर आम्ही ते उभारलं आहे. याची पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची कारण घरामध्ये पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असे तेव्हा ती चुलीतले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विझाला तर घरात 2 कारवोट्या ठेवलेल्या असत. ते एकमेकांवर हा विस्तव केला जात असे. ही कोयनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. ही पाठीमागे वेलीने बांधून पाण्यामध्ये ठेवली जाते आणि हिची अंतर्गरचना अशी आहे की हिच्या आतमध्ये गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही. ती शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. ती शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे कारण शेतकऱ्याच्या घरात दरवर्षी पाळणा आला असे. शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत ही अस्तित्वात होती. आणि घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय बघा. हा इकडे कुंभार आहे. मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचं मडकं आहे ते माडी काढायचं मडकं आहे. कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्याआधी पोय येते. तिला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो व ही थेंब थेंब करणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवले जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित सुरू आहे. हा इथे सोनारा आहे. सोनारा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील स्त्रियांना लागणारे दागिने तसे देवदेवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे. त्याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. नवरात्र, शिमगा व अंत्यवेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. हा वाणी आहे. सौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून रतुडणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, शंख, शिंपले, तलम, कापड इत्यादी वस्तूंची प्रथा हा वाणी करीत होता. त्याबदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत होते. म्हणजे भारताने जे सुवर्णी गणभवले त्याचे प्रवेशद्वार कोकणची प्रमुख बंदरे होती. इकडे सुतार आहे. शेतकऱ्यांना लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम हा सुतार करीत असे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे आजही जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. हा लोहार आहे.
शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम जसे सुताराचे असे त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असते. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे काहीशे वर्षांपूर्वीच्या जुन्या तलवारी व ढाली मराठा खोत यांच्याकडे आहेत. त्यांना अजूनही गंज आलेली नाही. त्यांची दरदसऱ्याला पूजा केली जाते. हा इकडे तेली आहे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. याच्या आतमध्ये सुके खोबरे घातले जाते. आणि हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. त्या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो व ह्या आडव्या लाकडावर हा दगड ठेवून तरी स्वतःच्यावर बसतो. हे सगळं वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबरं रगडून त्याचं तेल निघतं. हे तेल भरून काढायचं असेल तर जोखडाचे बैल सोडायचे व ही 2 लाकडं बाजूला करून आतील तेल भरून काढायचे. पुन्हा जर नवीन तेल पाडायचं असेल तर त्याची क्रमवार मांडणी करून हे तेल पाडले जात असे. म्हणजे पूर्वी 5 ते 1.5 पसा तेल पाडण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. प्रत्येक व्यवसाय जातीने होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे. हे सूप आहे, ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी केला जातो. तसेच आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. आपल्या घरामध्ये जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा घरातील सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका त्या रोवळीमध्ये दिवा घेऊन उभ्या असतात. जर हा दिवा शुभ कार्य पार पडण्याआधी विझला तर ते अशुभ मानले जाते. आजही आपल्या साखरमान्याचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात पण रोवळी नाही मिळत. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते जातणीसारखं दिसतंय त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघतं तर घिरटामध्ये भात घातला जातो व अख्खा तांदूळ बाजूला होऊन कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर. त्याच्यामध्ये खाली पाणी ठेवलं जातं आणि या चाळणीवर केळीचं पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. त्यावर हे झाकण लावून हे भांडं चुलीवर ठेवलं जातं जेणेकरून आतील मोदक शिजून निघतात. हे पुराण यंत्र आहे. याच्या आतमध्ये डाळ घातली जाते व हे 2 रॉड उलट सुलट फिरवून आतील डाळ वाटून निघते. वाटलेली डाळ याच्या खाली पडते. तिच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. इथे शेवया काढायचं लाकडाचं यंत्र आहे. वरती चहाची किटली आहे. त्याच्या बाजूला जेवणाचा डब्बा आहे. वरती पाण्याचे तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. बाजूने 2 चमचे आहेत. त्याने तो लॉक केलेला आहे. हे दगडी उकळ आहे. पूर्वी याचा वापर भाताचे पोहे काढण्यासाठी करत आणि घरामध्ये जुन्या काही वस्तू दाखवल्यात बघा. हा इकडे कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवीत असत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचं घर आहे. या मुलींची लग्न वयाच्या 8व्या व 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला या कासाराला मिळत नव्हता. म्हणजे हा कासार 8-10 वर्ष या मुलींना मोफत बांगड्या देत होता. म्हणजे पूर्वीची समाजरचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपला नफा किंवा तोट्याचा विचार न करता आपले कर्तव्य म्हणून काम करीत होते. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंचवट्यावर 12माही पाणी असे तेथे धरण बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटाच्या साहाय्याने दिले जात असे. त्या पाण्यावर आमच्या नाळी पोकळीच्या बागा व उन्हाळी भातशेती होत असते. उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर प्रमाणात लागत होते. तेवढे पाणी प्रत्येक गावामध्ये उपलब्ध होते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा असं एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सगळा गाव इकडे एकत्र येत होता. गावातील स्त्रिया पाणी भरण्यासाठीच होत्या. तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी देण्यासाठीच होते. म्हणजे आमच्या ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र त्यांचं पाणवठा होतं. आणि वरती खवले म्हणजे दाखवले बघा. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. आणि याच्या जोडीला आणखी प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटरवर मार्लेश्वर नावाचे एक देवस्थान आहे. त्या ठिकाणी एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे.
पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला व मकर संध्येच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडला. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, नीतिवान पण श्रद्धाळू होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली व चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. व आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर हे देवस्थान आहे त्या ठिकाणी आल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारास दर्शन दिले व त्यास सांगितले यापुढे मी इथेच राहणार आहे. त्या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु आजही संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशजच करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जात नाही. समोर मार्लेश्वराची प्रतिकृती तयार केली. दर्शन घेणारा संत घेऊन वरती या समोर आहे. धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलो अंतरावर असे. ही लोक जेव्हा गावामध्ये येत तेव्हा त्यांच्या पायात चामड्याच्या वाणा, हातात घुंगराची गाठी, खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषा देत असत. असे असले तरी धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशी यांचा मालक असे. या गाई म्हशींची किंमत 8 ते 10 हजार पर्यंत असते. या साऱ्यांची विक्री करायचे म्हटले तर काही लाखात जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक धनगर होता आणि याची राहणीमान साधी होती. इथे बकरीची गोटी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी इतक्या उंचावर बांधलेली आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. जो पानामध्ये खातात ना तो कात वेगवेगळा आहे झाडाच्या आतल्या खोडापासून. ही कातभट्टी आहे. ते खैराचं झाड तोडून त्याच्या आतील खोडाचे बारीक बारीक तुकडे केले जातात. ते बारीक बारीक तुकडे पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात व त्याचा जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो पाक या 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळवला जातो व तो पाक या सावलीमध्ये सुकवून त्याच्या वड्या पाडल्या जातात. त्यापासून कात तयार होतो. या कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. त्यापासून कात तयार होतो. इथे समोर हे मचण आहे. पूर्वी अशा मचणांचा वापर फार मोठ्या भूप्रदेशावर किंवा शिकारीसाठी केला जायचा. जर तुम्ही वरती जाणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर जाऊ शकता. इथे फोटो काढणार असाल तर काढू शकता. पुढे विक्री केंद्र आहे. तिथून पुढे लास्ट पॉईंट आहे शंकर प्रदर्शन, मग एक्झिट आहे. त्या ठिकाणी माझं गाईड संपलंय. इथून पुढे जायचंय. पुढे गाईड वेगळे आहे. सांकव, सांकव नाही साकव, साकव साकव.